10 वर्षापूर्वी मला तुम्ही तसं बोलला होतात, म्हणजे एवढा काळ ते दुःख आमच्या अंतःकरणात आहे, म्हणजे आम्ही अज्ञानी आहोत, वेडे आहोत. काल शिवी दिली तर आज माणसाने असं का काल म्हणाला होतात का, लक्षात नाही माझ्या, तो प्रगल्भ आहे. दुःखाचा काल कमी करता आला पाहिजे, प्रगल्भतेचं लक्षण हे आहे. सीता मातोश्रीला हे सगळं माहिती होतं, तथापि हे सगळं सांगण्यात आलं, सीता मातोश्रींना पाठवलं, दुःख झालं. पण आज ना उद्या हे होणार होतं हे माहिती असल्यामुळे हळूहळू मिथिला नगरी त्याच्यातून सावरायला लागली. आणि जेव्हा या सगळ्या चौघींना घेऊन हे 4 भाऊ दशरथ, सुमित्रा, कौसल्या, कैकेयी हे सगळेजण जेव्हा तिथून बाहेर पडले, तेव्हा अयोध्येकडे जाताना त्यांना काही शुभ आणि काही अशुभ असे शकुन व्हायला लागले. काही शुभ शकुन आहेत, काही अशुभ शकुन आहेत. रामायणामध्ये शकुनाचा विचार फार केला गेलाय. महाभारतातही तो आहे, पण रामायणात जास्त आहे. धर्मराज युधिष्ठिराला झालेले शकुन, अर्जुनाला झालेले शकुन हे महाभारतातही आहेत, नाही याचं नाही, रामायणात मध्ये जास्त विचार आहे. हे शकुन शास्त्राच्या काही काही निश्चित अशा भूमिका आहेत. ते शकुन मानावेत की मानू नयेत वगैरे हा प्रश्न वेगळा आहे, तो आपल्या श्रद्धेचा भाग असेल, काही असेल, पण ज्या अर्थी तसे शकुन सांगितले जातात. जसं आपल्याला ज्ञानोबारायांची विरहिणी माहिती आहे, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकुन गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. विरहिणी आपल्याला माहिती आहे ना, कावळा घरावर बसला की पाहुणे येतात, हा संकेत आहे, हा शकुन आहे. कावळा घरावर बसला की त्या घरामध्ये, म्हणून बायका कावळ्याला उडवतात, हे चल उड इथून, इथं काय तुझं, मग त्याच्या अंगावर कातील, त्याला हाकलून देतील, दगड तरी मारतील, का पाहुणे येतात. पहिलं तोगे काऊ, आता हे काय आहे, हे तिच्या उडउड रे काऊ ही गोपिका म्हणत नाहीये, कारण जो कावळा भगवान येणार आहेत हा संकेत देतो आहे, त्याला उड कशाला म्हणायचंय. त्याचं उत्तर आहे पैल या शब्दामध्ये. पैल तोगे काऊ, ही गोपिका ऐल आहे, रस्त्याच्या या बाजूच्या घरात आहे आणि पलीकडच्या घरावर कावळा बसलाय आणि त्या गोपिकेला सांगतोय की तुझ्या घरी आज पाहुणे पंढरी राऊ येणार आहेत, भगवान श्रीकृष्ण तुझ्याकडे पाहुणे येणार आहेत. मग हिला वाईट वाटतंय की तिच्या घरावर बसून कावळा सांगतो माझ्या घरी पाहुणे येणार, मग ती म्हणते उड उड रे तिथून उड आणि माझ्या घरावर बसून मला सांग की तुझ्या घरात पाहुणे येणार आहेत म्हणून, मग मी तुला सोन्याची हे देईन, वाटी देईन, मग तुला अमूक देईन, तुला दही भाताची उंडी दावीन, तुला रस देईन आंब्याचा, अमुक करीन, आंब्या डहाळी फळे चुंबी रसाळी ते देईन मी तुला, हे करीन ते करीन, मग आमिष दाखवून तिथून उड आणि माझ्या घरावर बस. अशी बाई पहिलीच बघितली. पण पाहुणे पंढरी राऊ घरा काही येते, संकेत आहेत. मार्गानं जाताना आपण म्हणतो ना मांजर आडवं गेलं, अमुक झालं तमुक झालं, आता त्याच्यावर कोण विश्वास ठेवतो. एका मुलाच्या समोरून मांजर आडवी गेली म्हणून फिरला, मित्राने सांगितलं काय झालं, म्हणलं मांजर आडवी गेली. म्हणजे मांजर त्याच्यात काय असतं, ते काही विज्ञान आहे का काय आहे, होतच असतं, मांजर आहे ते, शेवटी इकडून तिकडं जाणार कधी ना कधीतरी, चंचलच असतं, तुझा ह्याच्यावर विश्वास आहे. तो म्हटला मांजर आडवी गेल्यामुळे माझं काम होत नाही याच्यावर माझा विश्वास नाही आहे, पण माझी आई मागे म्हणाली होती की मांजर आडवी गेली तर कामं होत नाही, तिच्यावर माझा विश्वास आहे. ती सांगते म्हणून आम्हाला हे संकेत कदाचित मिळतात न मिळतात, त्याचे अर्थ आम्हाला कळतात न कळतात. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये काळ्या दाताचा पुरुष स्वप्नात आला तर आपलं मरण येणार आहे असा संकेत दिलाय. घाबरू नका, आज येत नाही. तुम्ही एकदम माझ्याकडे असे बघताय की झालं आता कशाला सांगितलं, आता याच भीतीनं आम्ही झोपून आम्हाला आमच्या स्वप्नात येईल काळ्या दाताचा पुरुष, येत नाही, चिंता करू नका, रामायण व्हायचंय आपलं अजून. 24 नाही, येऊच नाही, माझं काही म्हणणं नाही. असे संकेत दिले जातात. रस्त्याने हे सगळे निघाले, विश्वामित्र बरोबर आहेत, दशरथ राजे बरोबर आहेत, स्वतः रामचंद्र प्रभू बरोबर आहेत, पण संकेत शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत, काय होईल काय होईल काही कळेना. आणि या संकेताचा परिणाम म्हणून याचं भविष्य जे झालं
ते भगवान परशुराम समोर आडवे आले. कारण भगवान शंकराचं धनुष्य यांनी तोडलंय. भगवान शंकरांकडे 2 धनुष्य आहेत, त्याच्यातलं एक धनुष्य जनकाला दिलं गेलंय आणि एक धनुष्य परशुरामाला दिलं गेलंय. त्यामुळे माझ्या आराध्याचं धनुष्य यांनी तोडलं, याचा राग परशुरामाच्या अंतःकरणात आहे. हा प्रसंग वाल्मिकी रामायणामध्ये तेवढा जास्त रंगवलेला नाही, पण भवभूतीने हा प्रसंग फार चांगला रंगवलाय उत्तर रामचरितामध्ये. आपण मूळ वाचा. मला आता ते सांगत दोघांमध्ये काय संवाद झाला, काय स्वतःच्या सामर्थ्याविषयीचं बोलणं झालं वगैरे वगैरे, हे सगळं त्याच्यातही रामचंद्र प्रभूंची नम्रता कशी सिद्ध झाली. परशुराम हाही अवतार आहे, तोही परमात्माच आहे, आणि रामचंद्र प्रभू हाही अवतार आहे, तेही परब्रह्मच आहे. 2 अवतार एका काळामध्ये नको. परशुरामाच्या अवताराची सांगता करायची असेल तर त्याच्याकरता निमित्त हवं. भगवान आपल्या अवताराचं निमित्त जसं शोधतात तसं अवतार समाप्तीचंही निमित्त शोधत असतात. जसं भगवंतांनी भागवतामध्ये आपलं निमित्त शोधलं, मग त्यांनी ते सगळ्या यादव वंशामध्ये भांडण लावून दिलं वगैरे वगैरे, हे सगळं केलं. तसं परशुराम अवताराचंही निमित्त लागतं. त्याला काही अवताराला कार्य निष्पत्तीला जसा निमित्त आहे तसं कार्य संकुचित करण्याकरताही निमित्त लागतं ना. परशुराम समोर भेटले आणि परशुराम भेटले, त्याच्यात युद्ध झालं. ते युद्ध होणं याच्याकरता अशुभ संकेत आहेत, आणि परशुरामासारख्या परमात्म्याचं दर्शन होईल याच्याकरता शुभ संकेत आहेत. शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत मिळाले होते ना, त्या शुभ संकेताचा परिणाम म्हणून भगवंताचं परशुरामाचं दर्शन आहे, आणि अशुभ संकेताचा परिणाम म्हणून रामचंद्र प्रभू आणि परशुरामाचं युद्ध आहे. हे युद्ध दोघांचाही वाद झाला. धनुष्य तोडलं याच्याबद्दल परशुरामाने खंत व्यक्त केली, क्रोध व्यक्त केला, स्वतःचं सामर्थ्य सांगितलं. निक्षत्रिय पृथ्वी करणं वगैरे काय मी केलंय, माझ्या मातेच्या संबंधानं मी काय केलंय वगैरे वगैरे, हे परशुरामाने सगळं सांगितलं. सगळं सांगून झाल्यानंतर त्या दोघांमध्ये युद्ध झालं, आणि त्या युद्धामध्ये रामचंद्र प्रभूने परशुरामाला पराजित केलं. आता तिथून पुढं निघाले. पुढं त्यांचं अयोध्येमध्ये येणं आहे. अयोध्येमध्ये आल्यानंतर अयोध्येतलं स्वागत आहे. अयोध्येने त्यांचं स्वागत केलं. पुष्कळ स्वागत, पुष्कळ विचार आहे. विशेषतः नाथ महाराजांनी त्याच्यावर पुष्कळ मोठा विचार सांगितलाय. कसं स्वागत झालं, काय स्वागत झालं, कुणी केलं. अयोध्येमध्ये स्वागत झालं. रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री यांची जोडी, लक्ष्मण आणि उर्मिलेची जोडी, चौघांना 4 रथ देऊन स्वतंत्र, एकाच गावाला जायचंय, एकाच गाडीत बसा असं नाही केलं. चौघांना 4 स्वतंत्र रथ जनकाने दिलेले होते. या जोड्या अयोध्यावासी बरेच होते, पण बरेचसे गावी राहिलेले होते. त्यांनी फुलांच्या पायघड्या घातल्या, त्यांचं स्वागत केलं. अयोध्या नगरी विशेष, अयोध्येचं वर्णन एके ठिकाणी फार चांगलं आलंय. त्यांनी गमतीनं काय खरंच आहे ते, पण त्यांनी असं म्हटलंय, आपल्याला ती गंमत वाटू शकते. अयोध्येचं वर्णन करताना एका कवीने असं म्हटलंय की अयोध्येच्या स्त्रिया आणि अयोध्येचे पुरुष हे कायम जणू काही आपल्याला लग्नाला जायचंय अशी तयारी त्यांची दिवसभराची असायची म्हणे. लग्नाला जाताना आपल्याकडे चांगले कपडे, मग दागिने, मग चांगल्या साड्या नेसणं, चांगले कपडे परिधान करणं, चांगले दागिने, लोकांना बघून ते माझ्याकडे नाही असं वाटावं असे दागिने बायका घालतात की नाही. मग ते लग्नामध्ये 4 चौघींनी त्या दागिन्याबद्दल विचारलं नाही तर ते दागिने झोप लागत नाही म्हणे बाईला रात्री, असं म्हणतात बाबा. खरं खोटं देव जाणे. हे सगळं केलं. कायम तयार, अयोध्यावासी कायम जणू काही आता आपल्याला लग्नाला जायचंय अशा तयारीत दिवसभर असायचे म्हणे. दिवसभर अत्यंत उत्सवाची भूमी म्हणजे अयोध्या.
आणि ज्या वेळेला ते विशेषत्वाने तिथे उत्सव साजरे केले गेले तेव्हा त्या उत्सवाचा विशेष काही सांगितला गेला. अयोध्याने स्वागत केलं चौघांचंही. चारी जोड्या बघितल्या. अयोध्यावासियांना असं वाटलं की अनंत काळापर्यंत आता आपल्या जीवनामध्ये फक्त आनंद आनंद आणि आनंदच आहे. अयोध्येमध्ये यापुढे दुःखाला प्रवेश नाही असं त्यांना वाटलं. सगळ्यांनी स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर रामचंद्र प्रभू ते मध्ये ते बरेच कथा येतात. आपल्याला आता तेवढा वेळ नाही ते सगळं सांगण्या एवढा. सगळं झालं, घरी आणलं. राजवाड्यामध्ये आल्यानंतर लक्ष्मीपूजन वगैरे ते सगळं झालं. त्यांचं औक्षण झालं. आत आले. अयोध्येवर रामचंद्र आता हे सगळं झाल्यानंतर 4 सुना आल्या. 4 मुलांची लग्न झाली. दशरथ राजा, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांनाही आपल्या जीवनाची धन्यता वाटायला लागली. आणि दशरथ राजाच्या मनामध्ये हा विचार यायला लागला की आता मुलगा कामाच्या योग्यतेचा झाला, त्याचं लग्न लागलं, सून आली, आता किती दिवस आपण राजाच्या राज्यकारभारामध्ये गुंतून राहायचंय? किती दिवस? हळूहळू याच्यातून निवृत्त झालं पाहिजे, याच्यातून बाहेर पडलं पाहिजे असा विचार दशरथ राजाच्या अंतःकरणामध्ये यायला लागला. आपण या संबंधामध्ये थोडा विचार करा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती दिवस आपण आपल्या संसारामध्ये गुंतून राहायचं असतं याचं आत्मभान हे फक्त आपल्यालाच होऊ शकतं. कुणी उपदेश करून हे होत नाही. कधी ना कधीतरी हे सोडून जायचंय ना. मग सोडून जाताना ज्याला सोडून जायचंय त्याच्या ममत्वाची भावना अंतःकरणामध्ये ठेवण्यापेक्षा सोडून जाण्याच्या पूर्वी त्याचं ममत्व हळूहळू कमी करणं आणि निर्मम अंतःकरणाने निघून जाणं याच्या जीवनाचं कल्याण आहे हे आपल्याला कधी ना कधीतरी कोणत्या ना कोणत्या तरी प्रसंगामध्ये समजलं पाहिजे. जे जाणारच आहे, ज्याला सोडावंच लागणार आहे, ज्याची आपल्यापासूनचा ज्याचा वियोग हा अपरिहार्य आहे, त्याच्या वियोगाची तयारी आमच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीची असली पाहिजे की आत्ता जरी सोडण्याची वेळ आली तरी आम्ही ते सोडू शकतो. आपल्याला मी उदाहरणं दिली आहेत या संबंधामध्ये. भागवताचा 9वा स्कंध या दृष्टीने आपण पहा. या 9वा स्कंधाला ईशानू कथा असं म्हणतात. आणि या ईशानू कथेमध्ये, कथनामध्ये अनेक राजांची चरित्र आली आहेत. त्याच्यात रामाचंही चरित्र आलंय. सूर्यवंशातले राजे, चंद्रवंशातले राजे हे आलेत. या सगळ्या राजा राजवाड्यांच्या चरित्राचा भाग कशा करता भागवतांनी सांगितला? त्याचं हे कारण आहे. हे कारण आहे की या सगळ्या राजांच्या, इतरांच्या, ऋषीमुनींच्या चरित्रातून आपल्याला हे सांगायचंय त्यांना की मनुष्य कितीही श्रीमंत असो, कितीही सामर्थ्य संपन्न असो, कितीही गुणी असो, कसाही असो, भगवत प्राप्ती झालेला असो, त्याला आज ना उद्या या संसारातून निवृत्त व्हायचंय आणि हा संसार सोडून जायचंय. मग सोडून जायचंय ना, मग आपलं कर्तव्य कर्म जर पूर्ण झालेलं असेल तर ज्याला सोडायचं असेल त्याच्याबद्दल ममत्व अंतःकरणामध्ये ठेवून उपयोग काय? निर्मम झालं पाहिजे. न मम म्हणायची आपल्याला सवय लागली पाहिजे. याच योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना सांगताना असं म्हटलंय, द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेतिच भवेन मृत्यू न मम इतिच शाश्वतम. रामचंद्र प्रभूंना असं सांगतात वसिष्ठ, रामा 2 अक्षर म्हणजे मरण आहे आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता आहे. 2च अक्षराचं मरण आहे आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता आहे. मम म्हटलं की मरण आहे आणि न मम म्हटलं की ब्रह्म आहे. न मम माझं नाही असं म्हणायची एकदा सवय लागली की ब्रह्मस्वरूपता आहे. पण माझं 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 म्हणायची सवय लागली की तिथं मरण आहे. मम न मम. ज्ञानोबारायांनी जवळजवळ हे उदाहरण आपल्याला दिलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, आपणची विऊनी दुहिता न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय. दुहिता म्हणजे मुलगी. बाप मुलीला जन्म देतो, आपणची विऊनी दुहिता. मुलीला जन्म देतो, वाढवतो, मोठं करतो,
लग्नाला योग्य बनवतो आणि लग्नाला योग्य झाली की मग तो बाप त्या मुलीचं लग्न लावतो. लग्नामध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कन्यादानाचा प्रसंग येतो. कन्यादान करून तो म्हणतो की आता ही माझी मुलगी होती, ही मी या विष्णू स्वरूप असणाऱ्या वराला प्रदान करतो आहे, आता ही माझी राहिली नाही, ही मी त्याला दिली. न मम म्हणे पिता, न मम, आता ही माझी राहिली नाही असं बाप म्हणतो. न मम म्हणे पिता तो सुटे, न मम म्हणून बाप सुटून जातो. आणि आता ही माझी झाली म्हणणारा जावई 7 जन्माचा अडकून पडतो. तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके, तो जावई मात्र त्याच्यामध्ये अडकून पडतो. बरं, हे 7 जन्माचा अडकत नाही. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वडाला दोरे गुंडाळून पुन्हा मला वडापाव 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 चालूच आहे. म्हणजे वडा तू मला पाव आणि हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, हे चालूच आहे की. पुन्हा रिचार्ज करणं दरवर्षी चालू आहे. कधी 7 जन्म संपायचे, कधी संपत नाहीत. कायमचा अडकला. का अडकला? मम म्हणाला अडकला आणि न मम म्हणाला म्हणून सुटला. मम इतिच भवेन मृत्यू न मम इतिच शाश्वतम, माझं नाही असं म्हणता आलं पाहिजे. दशरथाच्या अंतःकरणामध्ये हे विचार हळूहळू घोळायला लागले. काय राहिलं आपलं? झालं की सगळं. अयोध्येसारखी नगरी मिळाली, कौसल्यसारखी, सुमित्रेसारखी, कैकेयीसारखी राण्या मिळाल्या. मुलगा नव्हता तर कुशध्वजासारख्या एखाद्या अधिकारी महापुरुषाच्या हातून यज्ञ झाला, पुत्रकामेष्टी झाली. त्या ऋष्यशृंगाच्या हातून, कुशध्वज नाही, ऋष्यशृंगाच्या हातून सगळं झालं. आणि एवढं सगळं झालं आणि रामाच्या परमात्म्यासारखा मुलगा पोटी आला. काय पाहिजे काय अजून जीवनामध्ये? आनंदी आनंद आहे. आणि आनंदाच्या क्षणी निवृत्तीचा विचार केला तर आनंद सातत्याने टिकतो. अजून आनंद आहे, आनंद आहे, भोगू 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 म्हणून मनुष्य पुढे जायला लागला तर आनंद जाऊन जेव्हा दुःख येतं तेव्हा दुःखाच्या प्रसंगातली निवृत्ती ही माणसाला जीवनभर दुःखी बनवते. आनंदाच्या प्रसंगातलं निवृत्ती आनंदच देते, दुःखाच्या प्रसंगातली निवृत्ती दुःखच देते. कारण निवृत्त होताना जी भावना असते ती भावना नंतर टिकून राहते. दशरथाच्या अंतःकरणामध्ये हा विचार यायला लागलाय. न मम, न मम, बस पुष्कळ झालं. किती वर्ष करायचा संसार, किती वर्ष राज्य करायचं? कधी ना कधीतरी हे सगळं आपल्यापासून जाणारच असेल तर आपण आपल्या इच्छेने त्याला दूर करून परमात्म स्वरूपाच्या चिंतना करता स्वतःला बांधून घेणं आणि परमात्म स्वरूपाच्या चिंतनामध्ये आपल्या जीवनाची परिसमाप्ती करणं, याच्यातच आपल्या जीवनाची धन्यता आहे हे त्याला कळायला लागलं. आणि मग त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाले. युवराजपदी आपण कुणाला तरी बसवून आपण हळूहळू आपला भार त्याच्या खांद्यावर सोपवला पाहिजे. युवराजपदी अभिषेक झाला पाहिजे. कुणाला करायचा, कसा करायचा, असा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये यायला लागला. त्यावेळेला हे सगळे घरी आलेले मनात विचार सुरू झाले. काही दिवस राहून विश्वामित्रांनी सांगितलं, राजा आता मलाही परवानगी द्या. माझं झालं सगळं. जे कार्य मला करणं अपेक्षित होतं ते कार्य मी केलंय. विवाह करून दिलाय. त्याला जी अस्त्र द्यायला पाहिजे होती ती दिलीत. ज्याला विज्ञान व्यवहार ज्ञान द्यायचं होतं ते मी दिलंय. यज्ञ रक्षण त्याच्याकडून करून घ्यायचं होतं मी ते करून घेतलंय. आता माझं कर्तव्य संपलं, मला जायची अनुज्ञा द्या. विश्वामित्रांनी जावं असं कुणालाच वाटत नव्हतं. दशरथाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, राहा ना अजून थोडे दिवस. विश्वामित्रांनी सांगितलं, आपलं काम झाल्यावर शहाण्या माणसांनी राहू नये. बघा ना नाथ महाराज, आता काल आपण षष्ठी साजरी केली. आपलं काम झालं, लोकांना आचाराचा आदर्श घालून दिला. आणि जोपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अज्ञानी जीव आहे तोपर्यंत त्या जीवाच्या कल्याणाकरता नाथ भागवत, भावार्थ रामायण, भारुड, अभंग या सगळ्या रचना आपण करून या सगळ्या जीवाची कायमची व्यवस्था करून ठेवली ना, बस आता करण्यासारखं काय आहे? निघा. तुकोबारांनी विचार केला, आपलं कर्तव्य आपण पूर्ण केलंय.
जीवाच्या कल्याणाकरता गाथा आपण सिद्ध करून ठेवलाय. आता बस देवाला आमंत्रण दिलं, देवा या, मला घेऊन जा, झालं माझं काम. काम झाल्यावर माणसाने राहू नये, किंमत कमी होते. काम झालं लगेच निघा. काला झाला कीर्तनकारांनी हालावं गावातून, राहिला की पुढच्या वर्षी बोलवत नाहीत. दिवाळी झाली जावयाने हालावं, फार दिवस राहिला तर मग सासरा शेतात घेऊन जातो. बैल नसतो एखाद्या वेळेला, घेऊन जातो. जास्त काळ राहू नये, मर्यादा पाळाव्यात. विश्वामित्रांनी सांगितलं झालं ना, रामचंद्र प्रभूंचं लग्न लागलं, माझं कर्तव्य संपलंय. प्रकृती पुरुषाची भेट करून देणं हे माझ्या जीवनात साध्य होतं, माझं साध्य साधून झालंय, मला जाऊ द्या. दशरथ राजे विनंती करतात, जाऊ द्या. विश्वामित्रांनी सांगितलं नाही, मला पुढे यज्ञ आहे, मला आणखीन काही माझी कार्य आहेत, माझ्या काही माझ्या मनात घेतलेल्या काही संकल्पित गोष्टी आहेत, माझ्या मला कराव्या लागतात, मला परवानगी द्या. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, गुरुजी राहा ना, अजून काहीतरी आम्हाला शिकवा, अजून आम्हाला काहीतरी बोला. तुम्ही मला शिकवलं, माझ्या बायकोला कुठे शिकवलं, तिला थोडं शिकवा. विश्वामित्रांनी सांगितलं नाही, माझ्याकडून जेवढं करणं शक्य होतं, माझ्याकडून जे व्हावं ही जी नियती होती तिथपर्यंत मी इथे राहिलेलो आहे, मला आता निरोप दिला पाहिजे. विश्वामित्र तिथून निघाले, आपल्या आश्रमाकडे प्रस्थान केलं त्यांनी, तिथून निघून गेले. वाल्मिकी रामायणामध्ये ते तिथंच निघून गेले, मिथिलेतूनच परस्पर निघून गेले असं वर्णन आहे. पण बाकीच्या रामायणामध्ये ते बाकीच्या काही रामायणामध्ये अयोध्येतून ते घरी गेले या सगळ्यांचा निरोप घेऊन असं वर्णन आहे. म्हणजे काही ठिकाणी परशुरामाबरोबर झालेल्या युद्धाचे विश्वामित्र साक्षी आहेत आणि काही रामायणात ते साक्षी नाही आहेत, असा त्याचा अर्थ आहे. जे काही असेल ते आपल्याला त्याबद्दल त्यात आता काही चर्चा करायची नाही. विश्वामित्र निघून गेले, वाईट वाटलं सगळ्यांना. पण तरी दशरथ राजाला आता हे सुना आल्या, मुलं मोठी झाली, याचा आनंद होता. तेही प्रपंचामध्ये रमले. थोडा काळ रमल्यानंतर पुन्हा अंतःकरणातली ती निर्ममत्वाची जी इच्छा होती ती उबाळ घ्यायला लागली, वर यायला लागली. बास आहे, आता किती वर्ष आपण करायचं असतं, पुढच्या पिढीच्या हातामध्ये राज्य सोपवावं आणि आपण काही दिवस मार्गदर्शक म्हणून राहून नंतरच्या काळामध्ये आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेचाही त्याग करावा आणि त्यांचं प्रारब्ध आणि त्यांचा प्रयत्न हा त्यांच्या यशाचा मार्ग आहे हे त्यांना दाखवून आपण बाहेर पडावं. हे वयोवृद्ध झालेल्या शहाण्या माणसाचं लक्षण असतं. मुलाच्या हातात सोपवून द्या. मुलाकरता सगळं तयार करून ठेवणं हे पूर्वीच्या काळातल्या लोकांनी फार केलं नाही. काय असतं, स्वामी वरदानंद भारती म्हणायचे, त्यांचं म्हणणं असं, त्यांनी एका प्रवचनामध्ये हे सांगितलं होतं, बापानी मुलाकरता काही करू नये, काहीही ठेवू नये, असं आप्पा म्हणाले. कशा करता म्हणे, मुलगा जर कर्तृत्ववान असेल तर आपल्या प्रयत्नानं मिळवेलच, कर्तृत्वानं मोठा होईलच. आणि जर मुलगा मूर्ख निघाला तर आपण मिळवून ठेवलेलं सगळं उधळेल. कशा करता ते दुःख पदरात घ्यायचे, मुलाकरता काही ठेवू नका, असं त्यांनी सांगितलं. हे माझं नाही म्हणणं, त्यांनी काय सांगितलं ते सांगतो, आप्पांचं विधान सांगतो. महापुरुषांची विधानं सांगत राहावीत. दशरथाच्या मनामध्ये हे यायला लागलं, पुढच्या पिढीच्या हातात द्यावं, थोडे दिवस मार्गदर्शक म्हणून राहावं. आणि एकदा आपल्याला खात्री पटली की आता तशा अर्थाने आपल्या वैचारिक मार्गदर्शनाची गरज राहिलेली नाही, आपण हळूहळू निवृत्त व्हावं, असा विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये यायला लागला. कोणाला राजपदी बसवावं अर्थात दुसरं नाव कोणाच्याच अंतःकरणामध्ये नव्हतं. रामचंद्र प्रभूंची लोकप्रियता, भावांच्या अंतःकरणात रामचंद्र प्रभूंच्या बद्दल असणारी सद्भावना, तिन्ही मातांच्या अंतःकरणामध्ये रामानीच राज्यावर बसावं ही अपेक्षा, या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या होत्या. त्यामुळे रामाला राज्यपदी बसवावं आणि आपण बाजूला व्हावं असा विचार रामचंद्र प्रभू त्या दशरथाच्या अंतःकरणामध्ये यायला लागला. आणि हा विचार प्रबळ होतो न होतो तेवढ्यात गावातले काही प्रतिष्ठित लोक दशरथाच्या दरबारातल्या मंत्रीगणांना बरोबर घेऊन दशरथाला भेटण्याकरता म्हणून एके दिवशी आले. काही
वाल्मिकी रामायणामध्ये म्हटले दशरथानीच त्यांना बोलवून घेऊन त्यांच्याबरोबर काही संवाद केलाय. पण ते सगळे आले, दरबारामध्ये आल्यानंतर दशरथानी हा प्रस्ताव, इथून अयोध्याकांडाला सुरुवात आहे, त्या सगळ्यांना बोलवून घेण्यातून. त्यांनी सांगितलं बाबा असं असं माझ्या मनात येतंय, तुमच्या मनात काय आहे. त्यांनी सांगितलं आम्ही हेच सांगायला तुमच्याकडे आलोय की आता तुम्ही रिटायर व्हा, आता बास झालं, आता तुमची मुलं तुमच्या हाताशी आलेली आहेत, त्यांच्या हातामध्ये द्या राज्य, रामचंद्र प्रभूंना युवराजपदी आपण अभिषेक करावा अशी तुमची इच्छा आहे, आमची इच्छा आहे, तर तसं करावं अशी प्रार्थना केली. दशरथाने तसा मनसंकल्प केला. वसिष्ठ आणि वामदेवांची संमती त्याच्याकरता घेतली आणि रामाच्या राज्याभिषेकाकरता तयारी करावी असा विचार दशरथाच्या अंतःकरणामध्ये आला. पण दशरथाने विचार केला, फक्त विचार अंतःकरणामध्ये आलाय, बाकीचा निश्चय आपण उद्या करू. म्हणून दशरथ राजे थांबले आणि म्हणून आपणही थांबू. रामचंद्र प्रभूंच्या राज्याभिषेक, रामचंद्र प्रभूंच्या राज्याभिषेकामध्ये येणारी विघ्न, कैकेयीच्या अंतःकरणामध्ये येणारा विकल्प, विकल्प आणणारी मंदोदरी, आणि त्या दृष्टीने पुन्हा सद्बुद्धी, शुद्धबुद्धी, कुबुद्धी आणि दुर्बुद्धी यांचं झालेलं भांडण आणि यांच्या संबंधाने केलेला थोडासा विस्तार, याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार उद्याला पाहू. आत्ता इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला.